नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। कधी कधी प्रवाहाविरुद्ध पोहत जाण्याचे धैर्य दाखवले पाहिजे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती क्राइम ब्रांचवर गंभीर आरोप। अवैध धंद्यांना संरक्षण। शहरातील क्राइम ब्रांचच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे। माजी पोलीस अधिकारी व उद्योगपती नितीन नागोराव मोहोळ यांनी थेट पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत। तक्रारीतील मुख्य मुद्दे: मटका जुगार खुलेआम सुरू। शहरात ठिकठिकाणी मटका व जुगाराचे अड्डे बिनधास्त सुरू असून त्यावर कडक कारवाई होत नसल्याचा आरोप। गुटखा व्यापारावर मक्तेदारी। महाराष्ट्रात गुटखा बंद असूनही अमरावतीत मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे। जावेद नावाच्या इसमाला क्राइम ब्रांचच्या आशीर्वादाने संपूर्ण मक्तेदारी असल्याचे म्हटले आहे। दारूचे अड्डे उघड्यावर। दारू दुकाने, अंडा गाड्या, धाबे या ठिकाणी खुलेआम दारू पिणे सुरू असून बेकायदेशीर दारू विक्री व सेवन मोठ्या प्रमाणात होत असल्याची तक्रार। बुटलेगिंगचा धंदा। राजापेठ व बडनेरा स्टेशन येथील वाईन शॉपवरून रोज शेकडो पेट्या देशी दारूची अवैध विक्री होत असल्याचे गंभीर आरोप। बेकायदेशीर कार्यालय। फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याजवळच कोणतीही अधिकृत मंजुरी नसताना क्राइम ब्रांचचे कार्यालय पोलीस निवासात थाटण्यात आले आहे। येथे चौकशी व लेखी कामकाज सुरू असल्याची माहिती। माजी अधिकाऱ्यावरील गंभीर प्रकरणे। क्राइम ब्रांचचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्यावर लाचलुचपत विभागात खटला सुरू असून 384, 385, 389 सारखे खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत। पत्नीच्या तक्रारीवरून कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरले असून कोर्टाने दरमहा 15,000 रुपये भरण्याचे आदेश त्यांना दिले आहेत। तरीही त्यांना तदर्थ प्रमोशन देऊन मोठी जबाबदारी देण्यात आली असल्याचा आरोप। हॉटेलवर छापा। नितीन मोहोळ यांच्या हॉटेलमध्ये फक्त बाहेर ग्राहकाने दारू प्यायल्यावर थातूर मातूर कारवाई करून वेटरला मॅनेजर दाखवले, तसेच बेकायदेशीर कार्यालयात नेऊन पेपर्स बनवले असा गंभीर आरोप। मोहोळ यांचे म्हणणे, अमरावतीतील अवैध धंद्यांना क्राइम ब्रांचचे संरक्षण मिळत आहे। उलट पक्षी जे विरोध करतात त्यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते। इतक्या गंभीर आरोपात अडकलेला अधिकारी हेडपदी बसणे
हे पोलीस खात्याच्या प्रतिष्ठेला धक्का आहे। ही तक्रार पोलीस आयुक्त अमरावती यांच्याकडे करण्यात आली असून त्याची प्रत गृहमंत्री, पोलीस महासंचालक, गृह सचिव व लाचलुचपत विभाग यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे। अमरावती अपराध नगरी का अकेला सुपरमैन। अमरावती अब अपराध नगरी कहलाने लगी है। शहर में अवैध धंधों का ऐसा नेटवर्क है कि कोई भी MBA कॉलेज इस क्राइम मैनेजमेंट का केस स्टडी बन सकता है। जुआ अड्डा, सट्टा मटका, क्रिकेट सट्टा, डिब्बा कारोबार, चोरी के वाहन, ओवरलोड रेती के ट्रक, देर रात तक खुले बार, स्पा की आड़ में धंधा, अवैध हथियार, ड्रग्स, गांजा, अफीम, MD, गुटखा, ऑनलाइन मटका, यानी अपराध के पैकेज टूर में सब कुछ शामिल है। लेकिन गौर करने वाली बात यह है कि इतने सुपर स्पेशलाइज्ड धंधों का पूरा मैनेजमेंट केवल एक ही इंसान कर रहा है। जी हाँ, 10 थानों का बोझ उठाने वाला वो महानायक जिसे जनता कभी सिंघम कहती है तो कभी गालियां भी देती है। नेता दबाव डालते हैं और अपराधी चैन से जीने नहीं देते। थानेदार जैसे स्थायी छुट्टी पर हैं। शहर के थानेदार मानो आराम कुर्सी प्रतियोगिता जीतने में लगे हों। चोरी हो, मर्डर हो, नकली पुलिस की हरकतें हो, उन सभी का एक ही रटा रटाया जवाब। तपास शुरू है। असल जिम्मेदारी तो उस सुपरमैन पर है जो अकेले ही 10 थानों का हिसाब संभाल रहा है। वही तय करता है कि कौन सा धंधा खुलेगा, कौन सा बंद होगा, किसे संरक्षण मिलेगा और किसका धंधा डूब जाएगा। चोरी हो तो पुलिस की जिम्मेदारी नहीं। अमरावती में चोरी हो तो लोग सीधे थाने दौड़ते हैं, पर जरा सोचिए, जब पुलिस पहले से ही 10 थानों का अपराध प्रबंधन करने में लगी है तो चोरी जैसे छोटे मोटे धंधों पर ध्यान कहां से दे। असल में घर की सुरक्षा अब आपकी अपनी जिम्मेदारी है। दरवाजे पर चौकीदार रखिए, रोजगार भी बढ़ेगा। कीमती सामान बैंक लॉकर में डाल दीजिए, कम से कम चोर तो परेशान हो जाएंगे। और अगर चोरी हो भी जाए तो समझ लीजिए कि पुलिस तो वैसे ही अपराध उद्योग के मैनेजमेंट में बिजी है। 24 घंटे का महासंघर्ष। सुबह उठते ही गणित, आज किस धंधे का प्रोडक्शन अपडेट करना है। दोपहर होते ही ओवरलोड रेती के ट्रक वाले हाजिर, साहब ट्रक चलते रहने दीजिए। शाम को बार और स्पा वालों की एक लंबी कतार, निवेदन करते हैं कि आज रात लंबी चलने दो। और रात को नकली पुलिस असली पुलिस की नाक में दम कर देती है। ऊपर से राजनीतिक दबाव सो अलग। मेरा आदमी छोड़ दो, उसका धंधा बंद करवा दो, उसका धंधा चालू रखो, मेरे विरोधियों का धंधा बंद कर दो। अब जरा सोचिए, जब एक अकेला इंसान इतने सारे चैनलों का रिमोट कंट्रोल एक साथ चलाएगा तो फिर क्या होगा। जनता की भोली उम्मीदें। जनता पूछती है, चोरी क्यों रुक नहीं रही, मर्डर क्यों थम नहीं रहे। अरे भाई, पुलिस पहले से ही पूरा अपराध उद्योग मैनेज कर रही है। अब अगर कोई घर से भाग जाए या किडनैप हो जाए तो पुलिस क्या उसके बच्चे को गोद में लेकर वापस करेगी। ये तो स्वयं की व्यवस्थाएं हैं। भीतर जलन, बाहर हमला। एक व्यक्ति के पास इतनी ताकत और तरक्की देखकर विभाग के भीतर भी ईर्ष्या है। इतना पावर एक ही के पास क्यों। और बाहर तो गुंडे, बदमाश, नकली पुलिस, चोर और हत्यारे हर दिन नया तमाशा करते ही रहते हैं। अमरावती का ये अकेला सुपरमैन सचमुच अद्वितीय है। 10 थानों का बोझ, ओवरलोड रेती के ट्रकों की हिफाजत, अवैध धंधों का हिसाब, नेताओं की सेवा, जनता की गालियां, सब कुछ एक ही साथ झेल रहा है। और हम कहते हैं पुलिस निकम्मी है। जरा सोचिए, अगर ये बेचारा छुट्टी पर चला जाए तो पूरे शहर का अपराध उद्योग ठप पड़ जाएगा। इसीलिए जब अगली बार अपराध हो तो पुलिस को दोष मत दीजिए। वो तो पहले से ही अपराध नगरी में सुपर हीरो की तरह ड्यूटी बजा रही है। अमरावतीमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी।
आरोग्य सेवेसाठी मोठा अडथळा ठरलेला विशेष तज्ज्ञांचा संप अखेर संपुष्टात आला आहे। मानधनवाढ आणि प्रलंबित देयके यासारख्या मागण्यांसाठी गेल्या 1 महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू असलेला हा संप काल 27 सप्टेंबर रोजी मागे घेण्यात आला आहे। यामुळे 29 सप्टेंबर 2025 पासून रुग्णालयातील सेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत। स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती येथील विशेष तज्ज्ञांनी 25 ऑक्टोबर 2025 पासून आपल्या मागण्यांसाठी संप सुरू केला होता। या संपामुळे रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी सेवांवर मोठा परिणाम झाला होता आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत होते। विशेष तज्ज्ञांच्या मानधनात वाढ करणे आणि त्यांची प्रलंबित देयक तात्काळ अदा करणे या प्रमुख मागण्या होत्या। अखेर आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली। या बैठकीत विशेष तज्ज्ञांना तात्काळ देयक देण्याबाबत आश्वासन देण्यात आले, तसेच मानधन वाढ नियमित करण्याबाबत आणि त्या संदर्भात 15 ऑक्टोबर पर्यंत नवीन शासन निर्णय जारी करण्याची हमी देखील देण्यात आली। बैठकीत विशेष तज्ज्ञांना त्यांचे 4 महिन्यांचे मानधन त्वरित देण्यात आले असून उर्वरित रक्कमही लवकरच मिळेल असे सांगण्यात आले। या आश्वासनानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या समवेत सर्व विशेष तज्ज्ञांनी संप मागे घेतला। 29 सप्टेंबर 2025 पासून रुग्ण हितांचा आणि समाज हिताचा विचार करून सर्व डॉक्टर्स पुन्हा एकदा पूर्णपणे सेवेत हजर होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। या स्ट्राईक मध्ये आमच्या सर्व डॉक्टरांचा कोणत्याच पेशंटला किंवा पेशंटच्या फॅमिलीला त्याचा त्रास व्हावा असा मुळीच हेतू नव्हता। हा हेतू स्ट्राईक झाला या कारणाने की याच्या अगोदर आपले 4 स्ट्राईक झाले आणि आम्ही आमचे पगार वाढीसाठी आणि रेग्युलर पेमेंट करण्यासाठी बरेचदा निवेदन दिले होते, पण जेव्हा 1 वर्ष पेमेंट होत नाही तेव्हा आमच्या आत्मसन्मानाचा प्रश्न इथे उभा झाला होता आणि सुलभाताई खोडके मॅडमनी आणि सरांनी हा जो आम्हाला आत्मविश्वास दाखवलेला आहे आणि त्यांनी जे आश्वासन दिलेले आहे त्या भरोश्यावरच आम्ही परत रुग्णांची हेळसांड होऊ नये, त्यांच्या जीवाचे हाल होऊ नये ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात आणि जे किडनी ट्रान्सप्लांट पेंडिंग आहेत, जे पेशंट आपले जवळजवळ 6 ते 8 किडनी ट्रान्सप्लांट पण पेंडिंग आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही सोमवारपासून परत रुग्णसेवा देण्यास तयार झालेलो आहोत। रुग्णालय प्रशासनाने दिलेली आश्वासने आणि डॉक्टर्सनी घेतलेला हा निर्णय अमरावतीतील हजारो रुग्णांसाठी मोठा दिलासा घेऊन आला आहे। 29 सप्टेंबर पासून सुपर स्पेशालिटी सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याने आता आरोग्य सेवेतील अडथळे दूर झाले आहेत। आता प्रशासनाने दिलेले आश्वासने वेळेत पूर्ण होतात की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। अमरावती शहरात संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडण्याची मालिका ही सुरूच आहे। 2 दिवसांपूर्वी मालवीय चौकातील ऑटो पार्टच्या मागे सर्व्हिस लाईनच्या नाल्यात एक मृतदेह मिळाला होता, तर रविवारी आणखी एक मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। ही घटना 28 सप्टेंबरला अमरावती जिल्हा स्टेडियम समोर पंचायती राज प्रशिक्षण केंद्राजवळची आहे। येथे सुमारे 50 वर्षाच्या एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे। मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही, परंतु त्याच्या हातावर श्रीकृष्ण नावाचा टॅटू आहे, ज्यामुळे त्यांची ओळख पटण्यास मदत होऊ शकते। या घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन अणसापुरे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि अँब्युलन्सच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला आहे। मृतकाची ओळख आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले। गाडगेनगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे। याचा उलगडा पोलीस तपासातूनच पुढे येईल। अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची विभागीय समिती आज मैदानात उतरली। समिती प्रमुख माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या पाहणी दौऱ्यात खासदार बळवंत वानखळे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचाही सहभाग होता। समितीने अंतोरा येथील शेतामध्ये जाऊन पिकाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आस्थेवाईक संवाद साधला। या पाहणी दौऱ्यानंतर काँग्रेसने सरकारला मोठा इशारा दिला आहे। काय आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वास्तव आणि
काँग्रेसने सरकारकडे कोणती मागणी केली आहे, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. पश्चिम विभागातील जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एक माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली आणि पूरग्रस्त भागाची पाहणी आपण करावी आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यांना मदत मिळाली की नाही याकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी काम करावं म्हणून जबाबदारी दिली. त्या समितीचं या ठिकाणी आमच्यासोबत आता अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही आहोत. या ठिकाणी आमचे सन्माननीय खासदार वानखेडे साहेब, आमचे समितीचे सदस्य सन्माननीय वीरेंद्रजी जगताप साहेब आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलूजी देशमुख हे सर्वच या भागामधले शेतकरी आज आणि प्रमुख नेते आजच्या पाहणीमध्ये सहभागी झालेले आहेत. जे चित्र आम्ही पाहतो आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आहेच, परंतु विदर्भातील पश्चिम भागातील जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळ्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. पूर त्या ठिकाणी आले आहेत नदी नाल्यांना आणि सततच्या पावसामुळे प्रचंड अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं शेतीचं झालेलं आहे, शेतमालाचं झालेलं आहे. त्यामध्ये मग सोयाबीन असो की तूर असो की कापूस असो यांचं कुठलंही उत्पन्न हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये लागणार नाही अशी स्थिती आहे. प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. याकरता शेतकऱ्यांना तात्काळ शासनाने मदत द्यावी, तीसुद्धा मदत 50,000 रुपये हेक्टरी द्यावीत ही मागणी सर्व शेतकरी करतायत. आणि ज्यांची जमीन खरडून गेली किंवा त्या जमिनीच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घ्यावा. ज्यांची घरं गेलीत त्यांना सुद्धा कुठेतरी अल्पशी मदत जाऊन 5,000 रुपये मदत ही काही मदत होऊ शकत नाही. म्हणून त्यांना सुद्धा अशी घरं गेलीत, जनावरं गेलीत. या संपूर्ण 4-5 जिल्ह्यामधल्या अनेक ठिकाणी अशा प्रकारे वृष्टी झाली आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. ती नुकसान भरपाई तात्काळ मिळावी. आजपर्यंतही इथं शेतकरी आमचे उभे आहेत. या शेतामध्ये आपण ज्या उभे आहोत ते शेतकरी आहेत, वाईतदार आहेत. त्यांना अद्यापपर्यंत एक पैसाही मिळालेला नाहीत. आणि सर्व शेतकऱ्यांच्या ज्यावेळेला आम्ही चर्चा केली त्यावेळेला सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला जे शासनाने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही एवढ्या प्रमाणामध्ये मदत करू, तीसुद्धा मदत आज पूर्णपणे अमरावती जिल्ह्यामध्ये मिळत नाही आहे. आणि अशा प्रकारची मदत द्यायला सुरुवातसुद्धा नाही झाली. म्हणून शासनाने अशा प्रकारची फसवणूक करू नये. फक्त जाहीरपणे त्या ठिकाणी सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत, आम्ही सर्वे करायला सांगितले, सगळ्यांना मदत आम्ही करू, सहकार्य त्या ठिकाणी देऊ. परंतु ग्राउंड लेवलला आम्ही पाहिल्यानंतर लक्षात येतं की या ठिकाणी अद्याप मदती मिळाली नाहीत, पुरेशीही मदत नाहीत. म्हणून पूर्णपणे शासन यांच्या पाठीमागे कुठे उभं नाहीत. शेतकऱ्यांच्या अशा प्रकारचं चित्र आज संपूर्ण राज्यामध्येही निर्माण झालेलं आहे. आणि आपल्या विदर्भाच्या जो पश्चिम विभाग आहेत या पश्चिम विभागामध्ये सुद्धा अशा प्रकारचं चित्र आहे. म्हणून आम्ही पाहतो आहोत. याच्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे हर्षवर्धनजी सपकाळ जे अध्यक्ष आहेत त्यांच्या सांगण्यावरून हे संपूर्ण नियोजन आम्ही केलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याचा निर्धार प्रदेश काँग्रेस कमिटी आणि आमच्या काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्याकरता आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत. शेतकऱ्यांची जी दशा झालेली आहे ती दुर्दशा त्या ठिकाणी पाहण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आणि शासनाला सांगू आम्ही कुठल्याही परिस्थितीत दिलं पाहिजे, नाही तर पुढची सुद्धा काय भूमिका स्वीकारायची, काय त्या ठिकाणी आंदोलन करायचं. मुख्यमंत्री राज्यपाल यांना प्रदेश काँग्रेस कमिटी तशा प्रकारे हे करतील. आम्ही जिल्हाधिकारी किंवा अधिकाऱ्यांना सुद्धा भेटू. इथल्या दौऱ्यानंतर अकोल्याचा दौरा आहे. परंतु या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन पाहतो आहोत. परंतु जे काही रिपोर्टिंग आमच्याकडे येत आहेत त्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा राज्य शासनाचा निर्णयही झालेला नाही आणि मदत वाटप सुद्धा तशा प्रकारची सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या विभागीय समितीच्या या पाहणी दौऱ्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार बळवंत वानखळे आणि जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे की जर हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई तातडीने मिळाली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरून लढा देण्यास तयार आहे. आता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली ही मदतीची अपेक्षा सरकार कधी आणि कशा प्रकारे पूर्ण करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सकल ओबीसी महामोर्चा आणि आरक्षणाच्या लढ्याविषयीच्या महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आलो आहोत.
मागील 5 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाढणकर यांचे उपोषण आज माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या हस्ते सोडविण्यात आले आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी हा लढा अधिक तीव्र होणार असून लवकरच नागपूर येथे विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। काय आहेत शेंडगे यांची सरकारला दिलेले थेट प्रतिक्रिया, पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने चंद्रशेखर देशमुख आणि तुषार वाढणकर यांनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाकरिता मागील 5 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले होते। 28 सप्टेंबरला माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी उपोषणकर्त्यांना शरबत देऊन उपोषण सोडविले। यावेळी बोलताना शेंडगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। शेंडगे म्हणाले की ओबीसीचे आरक्षण मराठ्यांना देणे ही ओबीसीच्या आरक्षणाची राजरोसपणे चोरी आहे। हे ओबीसी समाजावर अन्याय आणि विश्वासघात करणारे कृत्य आहे। त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की जर सरकारला खरंच सामाजिक न्याय द्यायचा असेल तर त्यांनी वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे, परंतु ओबीसीवर कुऱ्हाड चालवून आरक्षण हिसकावून घेण्याचा त्यांचा डाव आम्ही अजिबात सफल होऊ देणार नाही। या आरक्षणाच्या लढ्याला अधिक धार देण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक नागपूर या मार्गावर सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे। यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून येत्या काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागल्यास हा संघर्ष अधिक उग्र रूप धारण करेल। 10 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणारा महामोर्चा ओबीसी समाजाची ताकद दाखवून देणारा ठरणार आहे। या आंदोलनाकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। अमरावतीकरांसाठी आरंभ गरबा महोत्सवाचा आजचा दिवस खास ठरला, कारण लोकप्रिय कलाकार सुमेध मुधोळकर यांच्या उपस्थितीने महोत्सवाला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले। चला पाहूया हा खास रिपोर्ट। अमरावतीतील आरंभ गरबा महोत्सवात सुमेध मुधोळकर यांनी हजेरी लावली। त्यांच्या आगमनाने गरबा रसिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला। स्टेजवरून बोलताना सुमेध यांनी अमरावतीकर जनतेचे आभार मानलेत आणि मी सर्वांना भेटायला आलोय असे सांगून उपस्थितांच्या मनात आपलेपणा निर्माण केलाय। विशेष म्हणजे सुमेध यांनी फक्त स्टेज पुरतेच न थांबता स्वतः खाली उतरून युवक आणि युवतींसोबत भेट घेतली। या महोत्सवात राधा श्रीकृष्ण थीम सजावट विशेष आकर्षण ठरली। या उत्सवाचे मीडिया पार्टनर सिटी न्यूज असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला। आरंभ गरबा महोत्सवात कला, संस्कृती आणि सेलिब्रिटींचा उत्साह यांचा सुंदर संगम घडला। सुमेध मुधोळकर यांच्या उपस्थितीमुळे हा उत्सव अमरावतीकरांसाठी अविस्मरणीय ठरला आहे। पश्चिम विदर्भ आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रावर वादळ सक्रिय आहे, सोबतच चक्रकार वारे वाहत आहेत। हे डिप्रेशन पश्चिमकडे सरकत असून 30 तारखेला ते कमी दाबाचे क्षेत्राच्या स्वरूपात अरबी समुद्रात पोहोचण्याची शक्यता आहे। तसेच पश्चिम विदर्भ ते मध्यवर्ती बंगालच्या उपसागरात अशी कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे। एक नवीन चक्रकार वारे पूर्व बंगालच्या उपसागरात निर्माण होऊन 1 ऑक्टोबरला त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 2 आणि 3 तारखेला विदर्भात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। अंदाजे 28 सप्टेंबर पश्चिम विदर्भात सार्वत्रिक स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता। पूर्व विदर्भात बरेच ठिकाणी पाऊस। 30 सप्टेंबर 1-2 ऑक्टोबर विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता। 3-4 ऑक्टोबर विदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यता। कमी जास्त प्रमाणात ऑक्टोबरचा पहिल्या आठवड्यात विदर्भात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे। स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू असलेली स्वच्छता ही सेवा 2025 मोहीम अमरावती रेल्वे स्थानकात आज विशेष पद्धतीने साजरी झाली।
नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिशा फाउंडेशन अमरावतीने नुक्कड नाटक सादर केले। चला पाहूया हा खास रिपोर्ट। अमरावती रेल्वे स्टेशनवर स्वच्छता जागरूकता या विषयावर नुक्कड नाटकाचे आयोजन करण्यात आले। हे नाटक दिशा फाउंडेशन अमरावतीतर्फे सादर करण्यात आले। या उपक्रमात स्टेशन मॅनेजर हिवरकर, TI कुऱ्हाडे, CBPS चारदिवे, CHI सूर्यवंशी, RPF स्टाफचे चव्हाण, इलेक्ट्रिक स्टाफमधील स्वाती आणि एहसान, तसेच बडनेरा येथील SSC रईस, OS साटणकर, SSE अमरावती आणि हाऊसकीपिंग स्टाफ उपस्थित होते। एकूण 30 कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत। या नाटकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला। स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास नक्कीच उपयुक्त ठरणार आहे। स्वच्छता ही सेवा या मोहिमेतून अमरावती स्थानकाने आज समाजासाठी एक आदर्श ठेवला आहे। नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर परंपरा रास गरबा महोत्सवाने एक अनोखी सामाजिक बांधिलकी दाखविली आहे। शंकरनगर येथे आयोजित या भव्य गरबा महोत्सवातून झालेला नफा मुख्यमंत्री सहायता निधीत दान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। चला पाहूया हा विशेष रिपोर्ट। परंपरा रास गरबा महोत्सव मागील 15 वर्षांपासून आमदार रवी राणा यांच्या प्रेरणेने आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरनगर येथे आयोजित केला जातो। यंदाही या महोत्सवात विशेष घोषणा करण्यात आली। गरबा कार्यक्रमातून झालेला नफा थेट मुख्यमंत्री सहायता निधीत देण्यात येणार आहे। शेतीत नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मदतीची रक्कम उपयोगी ठरणार आहे। यामुळे परंपरा रास गरबा ग्रुपचे सर्वत्र कौतुक होत आहे। यावर्षी छोट्या मुलांसाठी स्पर्धेचे आयोजन झाले असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। नवरात्री सणात सांस्कृतिक उत्सवाबरोबरच समाजकारणाची बांधिलकी जपणारा परंपरा रास गरबा महोत्सव खऱ्या अर्थाने इतरांसाठी आदर्श ठरला आहे। या महोत्सवाचे मीडिया पार्टनर सिटी न्यूज आहे। परंपरा ग्रुप द्वारा आयोजित भव्य रास गरबा महाकुंभ 2025 सीजन 2 का आयोजन पिछले 22 सितंबर से शुरू होकर 1 अक्टूबर तक चलेगा। इस वर्ष यह आयोजन जो है वो पूरे 10 दिनों के लिए है। इस आयोजन की सबसे बड़ी खासियत है कि हम लोग जो भी यहाँ पर पशुचारी है उनके लिए विशेष व्यवस्था का प्रावधान हमने किया है। यहाँ पर भी आप देख सकते हैं कि ज़्यादा से ज़्यादा लेडीज और एक परिवार का वर्ग यहाँ पर आया हुआ है। यहाँ पर प्रतिदिन कॉम्पिटिशन और इसके अलावा हमें विशेष सहयोग जो हमारे लाडले आमदार है बडनेरा विधानसभा से माननीय रवि कुमार जी राणा, नवनीत जी राणा की ओर से पूरा सहयोग हमें मिलता रहा है। तो आने वाले समय में जो भी राशि यहाँ से हमें प्राप्त होती है तो हमें मुख्यमंत्री किसान योजना में हमारी ओर से उन्हें प्रदान करना है। हम लोगों का ये है कि अधिक से अधिक राशि किसान मुख्यमंत्री योजना में जाए और उनके काम में आए। परंपरा माध्यम जैसे कि हमारे दिनेश भाई बताए हैं कि अपना गरबा महाकुंभ इसकी शुरुआत 2024 में सीजन 1 करके हम लोगों ने 11 लोगों को समिति बना के की है। और आप सब जानते हैं कि जैसे अम्बा गरबा महाकुंभ सीजन 2 के अंदर कल ही हमारे आमदार महोदय बडनेरा विधानसभा विस्तार के माननीय आमदार रोहित कुमार जी राणा और हमारे इस जिले के प्रमुख मंत्री और राज्य के कैबिनेट महसूल मंत्री श्रीमान मान्यवर पावन जी यहाँ पर अपनी विजिट देते गए। उनके साथ में हमारे प्रवीण जी तायड़े और अधिक लोग यहाँ पर थे। उन्होंने इस कार्यक्रम को देख के हमारी काफी सारी प्रशंसा की। लेकिन उनके जाने के बाद अभी बडनेरा विधानसभा मतदान संघ के सम्मानीय आमदार इन्होंने अनेक जगहों पर जाकर ग्रामीण में ओलावृष्टि बारिश होने की वजह से बारिश होने की वजह से जो सर्वे किया है सरकारी यंत्रणा के साथ काफी किसान भाइयों का बहुत बड़े स्तर पर नुकसान हुआ। उस नुकसान के हेतु आमदार महोदय के साथ आज हमारी मीटिंग संपन्न हुई। आमदार महोदय ने हमारे को निर्देश दिए कि अम्बा गरबा महाकुंभ के माध्यम से जो आपका परंपरा ग्रुप है इस ग्रुप के माध्यम से हमको सरकार को मदद करनी चाहिए और उस मदद में
मुख्यमंत्री सहायता निधि के लिए आप लोगों को कुछ ना कुछ डोनेशन देना पड़ेगा। तो हम लोगों ने सम्मान्य आमदार महोदय की बात को स्वीकार कर अम्बा गरबा महाकुंभ के द्वारा परंपरा ग्रुप के माध्यम से मुख्यमंत्री सहायता निधि के लिए अधिक से अधिक जितनी ज्यादा से ज्यादा हो सके हम राशि देने के लिए पूरा सहयोग करेंगे। जल्द से जल्द इसकी हम घोषणा करेंगे। धन्यवाद। नवरात्रीच्या उत्सवात आनंद, संस्कृती आणि समाजसेवा यांचा संगम घडून परंपरा रास गरबा महोत्सवाने खरंच एक नवा आदर्श निर्माण केला आहे। सणासुदीच्या काळात अशा सामाजिक कार्यामुळे आनंदाची लहर दुप्पट झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील परलाम गावातील शेतकऱ्यांची व्यथा अधिक गंभीर आहे। चला पाहूया हा विशेष रिपोर्ट। महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे। अमरावती जिल्ह्यातील परलाम गावात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे। शेतकरी निखिल घोंगडे यांचे तब्बल 2 एकरमध्ये लावलेले पपई पीक अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत। त्यांना जवळपास 10 लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे। याबाबत सरकारकडून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 27 सप्टेंबर रोजी बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी तूर, सोयाबीन आणि कापूस पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी 100% भरपाईची मागणी केली आहे। सरकारने अमरावती जिल्ह्यासाठी 108 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना फक्त 34 रुपये प्रति हेक्टर एवढी तुटपुंजी भरपाई मिळत आहे। पुढे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे। सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकून त्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे। 26 सप्टेंबर रोजी झालेल्या चक्रीवादळ परिस्थिती पाण्यामुळे आमचे 2 एकर पपई क्षेत्राचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान, खूप म्हणजे 100% नुकसान झालेलं आहे। पैशाच्या हिशोबाने केलं तर जवळपास 10 लाख रुपयापर्यंत नुकसान झालेलं आहे आणि याची नुकसान भरपाई मिळावी याकरिता मी आमच्या येथील तलाठी वानखडे मॅडम व कोकणे साहेब यांना विनंती केली असता ते शेतामध्ये हजर झाले व त्यांनी पंचनामा केला। ते पंचनामा तर सरकारला पुरतूर करतील, पण अशी माझी विनंती आहे सरकारला की मला 100% याची नुकसान भरपाई मिळण्यात यावी। तसेच खूप अतिवृष्टी सदृष्ट पावसामुळे झालेल्या सोयाबीनचे नुकसान ही पूर्ण मलाच नाही तर माझ्या येथील पूर्ण शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मिळण्यात यावे, कारण की आताच्या GR नुसार असे लक्षात येत आहे की फक्त 1300 रुपये एकर सोयाबीनचे नुकसान भरपाई मिळणार आहे, पण त्यात कुठलाच भर निघणार नाही शेतकऱ्याचा। तरी शेतकऱ्यांनी ही नुकसान भरपाई वाढवून द्यावी व शेतकऱ्याला हवी तेवढी मदत करण्यात यावी एवढी विनंती। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहेत। सरकारने तातडीने योग्य भरपाई दिली नाही तर शेतकऱ्यांचे संकट आणखी वाढणार आहे। आता राज्य शासन शेतकऱ्यांच्या हाकेला कसा प्रतिसाद देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। धारणी शहरात नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे। दुर्गा मातेच्या आराधनेने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे। धारणीतील दुर्गा माता मंदिर, जयस्तंभ चौक आणि गजानन महाराज मंदिर येथे दुर्गा मातेची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे। स्थानिक नागरिकांनी गरबा नृत्याचे आयोजन केले असून रोज सकाळी आणि संध्याकाळी महाआरतीचे आयोजन केले जाते। रात्री महिलांपासून ते मुला-मुलींपर्यंत सर्वजण आनंदाने गरबा आणि दांडिया खेळत आहेत। उत्सव निर्विघ्न पार पडावा याकरिता धारणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। विशेष म्हणजे धारणी शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक सार्वजनिक दुर्गा माता मंदिरांवर पोलिसांचे काटेकोर लक्ष ठेवले जात आहे। धारणीतील उत्सव श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा संगम ठरत असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग या उत्सवाला विशेष रंगत आणत आहे। संपूर्ण अमरावती जिल्ह्यात नवदुर्गोत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरा होत आहे आणि याच उत्सवाला 4 चांद लावण्यासाठी मोर्शी नगरी सज्ज झाली आहे। रविवारी मोर्शी येथे एका भव्य रास गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवात खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि अभिनेते यांची उपस्थिती या सोहळ्याला एक वेगळीच रंगत देणार आहे। हा भव्य सोहळा यशस्वी करण्याकरिता आयोजकांनी उत्कृष्ट तयारी केली आहे। हा संपूर्ण कार्यक्रम कव्हर करण्याकरिता सिटी न्यूज अमरावती या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर आहे। याबद्दलची माहिती रील स्टार रवी वानखडे यांनी दिली आहे। तर मोर्शीकरांनो आणि अमरावतीकरांनो पारंपरिक वेशभूषेत नटून थटून या भव्य गरबा महोत्सवाचा आनंद घ्यायला तयार रहा। नमस्कार, मी रवी वानखडे।
आणि आम्ही तिघांनी मिळून आपल्या मोर्शीमध्ये गरबा आयोजित केला आहे, ज्याचं नाव आहे गरबा उत्सव. तो होणार आहे म्हणजे 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत. टायमिंग राहणार आहे 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजतापासून तर रात्रीचे 11 वाजेपर्यंत. तर आमचा विषय असा होता की मोर्शीमधले सर्व जे जनता आहे त्यांनी पण अमरावती सारख्या गरब्याचा एक आनंद घेतला पाहिजे. त्यासाठी आम्ही एक प्रयत्न केला आणि त्या प्रयत्न आता सक्सेस होत आहे. ठीक आहे. तर आता आमचा विषय असा आहे की आमच्या गरब्यात मोठे मोठे रील स्टार, कॉन्टेंट क्रिएटर आणि अभिनेता आणि अभिनेत्री येणार आहे, जे की मोर्शीकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आम्ही अगोदर ठरवलं होतं की 150 रुपये पास पर पर्सन पर डे साठी ठेवायची, पण आता आम्ही डिसिजन चेंज केला की आम्हाला मोर्शीकरांना खुश करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही आता 150 रुपये 3 दिवस म्हणजे 50 रुपये पर डे तुम्हाला पडणार आहे एका माणसाचे. मित्र, गरबा प्रोग्रामचे उद्घाटन माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच बाकीचेही पॉलिटिशियन्स या प्रोग्रामला येणार आहे. तिथं बाउन्सर, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची अरेंजमेंट केलेली आहे. म्हणजे आपल्या सिक्युरिटीमध्ये तगडा बंदोबस्त आम्ही केलेला आहे. आमच्या प्रोग्रामचे मीडिया पार्टनर आहे सिटी न्यूज चॅनल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनापूर खुलताबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हौजा मूर तलाव सध्या गंभीर धोक्यात आला आहे. इंडोरन्स कंपनीच्या बांधकामामुळे तलावाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. इंडोरन्स कंपनीच्या सेवक ट्रस्टने तलावाच्या पाडीवर काम केल्याने तलावाचा सांडवा बंद झाला आहे. यामुळे तलाव तुडुंब भरून पाणी ओसंडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कंपनीने तलावाच्या पाडीवर तारेचे कुंपणही केले असून त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. तलावाची सांडवा बंद असल्याने तलावाचे पाणी महामार्गावर आले आहेत. या पाण्याच्या प्रवाहामुळे महामार्गावरील लोखंडी पूल वाहून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे. मी मनोज काळे, माजी सरपंच मावसाळा. कागजीपुरा मावसाळ्या हद्दीमध्ये रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे अतिवृष्टी झाली तरी नॅशनल हायवे खेटून एक हौजामूर तलाव आहे, त्याचा सांडवा इंडोरेज कंपनीने तलाव खाली बांधकाम केले व सांडवा बुजला तरी पाणी रोडवर जात आहे व तळ्याच्या पाळीवरून पाणी कलटण्याची शक्यता आहे. शिरवाळ झालेली आहे. तरी शासनाने त्याच्यावर लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी व गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा. मॅडम, कागजीपुरा येथे रात्रीपासून जे पाऊस झाला मुसळधार, त्या प्रकरणामध्ये ॲडनॉर कंपनीने सेवक ट्रस्टने जे तर पाळबंदी केली या डॅमची आणि त्याचं पूर्ण पाणी जे तर तुमच्या महामार्गावर येते, त्या संदर्भात तुम्ही काय कारवाई करणार? सर, आता आम्ही एवढ्यात माझं त्यांच्याशी बोलणं झालंय तर त्यांना सांगितलंय की तुमच्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. जे मातीचे ढिगार त्यांनी रस्त्यावर टाकले साईडला, तर त्यांना ते तात्काळ काढायला सांगितले आणि ते काढत पण आहेत. आपण पण आपल्याकडून साईडला ड्रेन करून घेत आहोत आणि उद्या अजून त्यांच्यामुळे काही प्रॉब्लेम होत असेल तर शासनाची नक्कीच त्यांच्यावर कारवाई होणार. नाही, इतकी अतिवृष्टी होणार हे माहीत असल्यानंतर विशेष तुमचं महामार्गांनी या लोकांना अगोदर नोटीस नाही बजावलंय का? तर आमच्या महामार्गाची हद्द 50 फूट पर्यंत आहे. 50 फूट पासून त्याची बिल्डिंग लाईन म्हणजे कंपाऊंड वॉल चालू होती. तर आम्ही आमची हद्द तर नेहमी क्लिअरच ठेवतो, पण त्यांना आम्ही मागे पण एकदा येऊन नोटीसच्या वेळेस त्यांच्या लोकांना आम्ही सूचना दिली की मातीच्या आता अतिवृष्टीमुळे हे पाणी तुमच्या पूर्ण महामार्गामध्ये घुसतंय आणि हा ब्रिज जे आहे तो वाहून जाण्याच्या याच्यामध्ये मार्गावर आहे. तर याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे? आता सध्या तर आम्ही करत आहोत की ते सीडी वर्क मध्ये सर्व पाणी टाकत आहोत. अच्छा. साईडचं जेवढं आहे जेसीपी लावून आम्ही ते पाणी तिकडे सीडी वर्क मध्ये. नाही, इंडोरन्स सारखी मोठी कंपनी आहे तर ते काही करतील असं त्यांना त्याबद्दल पण माझं बोलणं झालंय की उद्या ते पाणी जर रस्त्यावर आलंय आणि तुम्ही ती ड्रेन बुजवली तर याला जबाबदार तुम्हीच राहणार आहे. कारण रोड आमचा आहे, आम्ही
आम्ही सगळं करतोय आणि तुम्ही ते बुजवताय, आम्ही करतोय काम आणि तुम्ही बुजवताय, तर प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे ना. मग यावर तुम्ही कारवाई करणार का या लोकांवर? काय एखादी मोठी कंपनी आहे, नावाजलेली कंपनी आहे, त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असा काही प्रकार? तसं काही कुठला प्रकार तर होत नाही. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना बोलू, वरिष्ठ असा प्रॉब्लेम आहे, त्यांना पत्र व्यवहार करू आणि जसं पुढे गाईडलाईन मिळेल आम्ही तसं काम करून देऊ, जसे आम्हाला वर्तन आपले एकीकडे विकास कामं आणि दुसरीकडे नैसर्गिक जलस्रोताचा प्रश्न दोन्ही संतुलित ठेवणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे. हौजा मूर तलावाच्या प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन संभाव्य आपत्ती टाळणे गरजेचे आहे. शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी आज मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. गरजूंसाठी असणारा रेशनचा माल चोरून बाजारात विकणाऱ्यांच्या मुचक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवडल्या आहेत. 27 सप्टेंबरच्या रात्री पोलिसांनी विंचूर निफाड रोडवर धाडसी कारवाई करत लाखोंचा माल जप्त केलाय आणि एका आरोपीला रंगेहात पकडलं. काय हे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे एसपी बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रेशनचा काळाबाजार रोखण्यात मोठे यश मिळवले आहे. ही कारवाई झाली 27 सप्टेंबरच्या रात्री विंचूर निफाड रोडवरील देवकी लॉज जवळ. पोलिसांना मिळालेल्या अचूक माहितीनुसार पथकाने सापळा रचून आयशर टेम्पो MH15 JC 9117 आणि महिंद्रा पिकअप MH15 GV 9117 ही 2 वाहने जप्त केली. या वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये गरजूंसाठी असलेले 200 पोते तांदूळ आणि 45 पोते गहू आढळून आले. जवळपास 25,07,000 रुपया किमतीचा हा सर्व शासकीय धान्याचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल करपे नावाच्या आरोपीला रंगेहात अटक केली आहे. शासकीय धान्याचा गैरवापर केल्याबद्दल त्याच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या काळाबाजाराच्या मुख्य सूत्रधाराचा तपास करीत आहे. गरीब जनतेच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांवर पोलिसांची ही मोठी कारवाई ठरली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शासकीय धान्याचा काळाबाजार रोखण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीलाही अटक झाली आहे. या कारवाईमुळे रेशनच्या धान्याची चोरी करणाऱ्यांना मोठा वचक बसणार आहेत. पुढील तपासातून या रॅकेटमधील आणखी कोण सहभागी आहेत हे समोर येईल. नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गावात भक्ती आणि उत्साहाचा संगम दिसून येतोय. देवीची आरती, महाप्रसाद, गरबा आणि ऑर्केस्ट्रा यामुळे गावात उत्सवाचे रंग अधिकच खुलले आहेत. खासदार संजय देशमुख यांनी या ठिकाणी भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली आणि महत्त्वाचे आश्वासन दिले. कामरगावात नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. विविध मंडळांमध्ये देवीची आरती झाल्यानंतर दररोज महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. तर काही मंडळात गरबा आणि ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात रंगत आणली आहे. जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांनी प्रेमीलास मंडळाला भेट दिली आणि शेतकऱ्यांवर आधारित देखाव्याचे कौतुक केलेत. त्यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केलेत. यावेळी खासदार देशमुख यांनी सरकारकडून लवकरच भरघोस मदत मिळेल आणि दिवाळी गोड व आनंदायी होईल असे आश्वासन दिलेत. नवरात्रीतले 9 दिवस लोकांना महाप्रसाद छोट्या स्वरूपात मिळाला पाहिजे आणि प्रत्येक मंडळाचा एक भंडारा म्हणून आजच्या गावात एक हजारो लोकांचा एक भंडारा ठेवण्यात येते प्रत्येक मंडळाचा वेगवेगळ्या दिवशी. आणि दुसरं म्हणजे नवरात्रीच्या या उत्सवात आम्ही गरबाचं आयोजन करतो, जेणेकरून जे महिला वर्ग आहे जे वर्षाचे 365 दिवस घरातले नुसतं काम 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 या गोष्टीत लागलेले राहतात. 9 दिवस विशेषतः लक्ष ठेवण्यात येते की त्यांनी हा उत्साह गरबा वगैरे आणि बाकीच्या गोष्टीचा आनंद त्यांनी घेतला पाहिजे. या गोष्टीचा आम्ही विशेष लक्ष ठेवतो. बाकी नवरात्रीचा उत्सव हा आनंदात साजरा चालूच आहे. सर्वत्र ह्या गोष्टीचा उत्साह पाहण्यात येत आहे. कामरगावच्या नवरात्र उत्सवात भक्ती, आनंद आणि समाजकार्याचा संगम दिसतोय. खासदार संजय देशमुख यांच्या भेटीमुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच मदतीचा हात मिळेल अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. नांदेडच्या जुन्या शहरातील बिलालनगर परिसरात गोदावरी नदीच्या पुरामुळे नागरिकांना प्रचंड संकट निर्माण झाले आहे. पाणी बुडाल्यामुळे अनेक घरं अद्यापपर्यंत पाण्याखाली गेली आहेत.
बिलालनगर परिसरातील नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक घरात पाणी शिरले असून नागरिकांना आपले संसार सोडून इतरत्र जावे लागत आहे. अनेक कुटुंब सुरक्षित स्थळी स्थलांतरित झाली आहेत. साचलेले पाणी इतके आहे की घरातील सामान मोठ्या प्रमाणावर वाहून गेले आहे. स्थानिक लोक प्रशासनाकडे त्वरित मदतीची अपेक्षा करीत आहेत आणि याकडे त्वरित लक्ष दिले जाण्याची मागणी केली जात आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या जीवनात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गोदावरी नदीच्या पुरामुळे नांदेडच्या जुन्या शहरातील नागरिक मोठ्या संकटात आहेत. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून नुकसानग्रस्तांना मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घरबसल्या आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ. अस्वीकरण. सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेले विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही.